आज आहे ना होता शुक्रवार आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला माहिती असेल की मला शुक्रवार उपवास असतो, माझं व्रत चालू आहे. तर सकाळी उठल्या उठल्या त्यासाठी ना मी अगोदर हेअर वॉश करून घेतला, मग कामं आवरायला लागले. तर मला ना हे व्हिडिओमध्ये दिसते की माझं दूध उतू कसं गेलं, कारण माझं लक्षच नव्हतं त्याच्याकडे. लक्ष गेलं असतं तर उतू कशाला गेलं असतं ना. मग गार्डनमध्ये गेले, देवपूजा करायची टाईम झाला. ऑलमोस्ट माझी देवपूजा वगैरे झालेलीच होती, पण बागेमध्ये एवढी छान 2 फुलं आलेली होती. म्हणलं चला आपण आता ती देवासमोर ठेवूया. तर त्यातलं एक पिंक कलरचं फुल मी देवासमोर ठेवलं. आणि आज आम्हाला पूर्ण दिवस बाहेरच खूप जास्त काम होती. तर जे काही आम्ही कामं ठरवली होती त्यापैकी माझी फक्त 50%च कामे झाली होती. तर सगळ्यात आधी गेलो मी माझे हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणण्यासाठी. फायनली तिथून रिपोर्ट घेतले आणि ह्यांच्या ना काकाच्या आणि काकीच्या घरी आम्ही गेलो होतो. तर तिथून आम्ही घरी गेलो, थोडंसं बोलणं झालं, त्यांनी तिथे नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही आलोत माझ्या बहिणीकडे. तर मग आम्ही तिथे गेलो बेबी हगमध्ये शॉपिंगसाठी. तर इथे इथे एवढी छान छान पाळणे होती ना, तर काही विचारूच नका. एवढे सुंदर टॉयज आणि एवढे सुंदर मुलींचे ड्रेस होते ना. पण त्यांची तर सगळी शॉपिंग झाली, पण बाहेर एवढा पाऊस होता ना की विचारूच नका. मग आता आम्हाला टेन्शन आलं की आता आम्हाला घरी कसं जायचं, पण गाडी होती म्हणून मग नंतर आम्ही डिरेक्टली बाहेरच जेवायचा डिसिजन घेतला. तर सर्वात आधी ना मसाला पापड आम्ही मागवला होता, जो की श्रीसाठी म्हणजे तिच्या मुलासाठी. आणि मग आम्ही छान असं मंचाव सूप एन्जॉय केलं. नंतर आमचं जेवण देखील आलं. जेवण आल्याच्या नंतर ही लेकरं झाल्यानंतरची कंडिशन बघा, लेकरं घेऊनच जेवण बनवावं लागतं, सॉरी जेवण करावं लागतं. आणि नंतर मग आम्ही छान जेवण वगैरे करायला लागलो. आणि तिथे ही मिरची आहे ना जी मी खाताना तुम्हाला दिसते, ती बिलकुल तिखट नाही. एवढी मोठी मिरची ना, पण बिलकुल तिखट नाही आहे बरं का. आणि ह्या हॉटेलचं जे काही नाव आहे ना तेच मिरची हॉटेल असं आहे. नंतर परत माझ्या वेळ आली हॉस्पिटलमध्ये जायची. हॉस्पिटलमध्ये परत एकदा काम झालं आणि एवढी सगळी फ्रुट्स घेऊन आहे ना मी घरी निघाले. घरी आल्या आल्या ना हे फ्रुट्स व्यवस्थित काढून ठेवून दिले आणि मला फ्रीज ऑर्गनाईज करायचं होतं, त्यामुळे आता हे सगळं काम असंच ठेवलं होतं मी. आणि मी पहिलीला गेले झोपण्यासाठी. सो आजचा दिवस इथेच संपला. चलो बाय.